चॅनल. चला आज आपण काय शिकणार आहोत तर आज आपण गाडीची बेसिक माहिती घेणार आहे आणि स्कूटी न पडता आणि ज्यांना कोणाला सायकल पण येत नाही अशा लोकांना आपण स्कूटी चालवण्याची ट्रेनिंग देणार आहोत आपल्या चॅनलवर. चला आपण आज गाडी ही आहे स्कूटी. ही आपली गाडीची चावी आहे. ही आपण गाडीला इथे चावी अशी लावणार आहोत. त्याच्यानंतर आपली गाडी स्टार्ट होते. हे गाडीचं स्टार्ट बटन आहे. हा स्पीड मीटर आहे. इथे तुम्हाला गाडीचं स्पीड दिसणार आहे. इथे तुम्हाला तुमचे पेट्रोलची टाकी दिसते. त्याच्यामध्ये तुमच्या गाडीमध्ये किती पेट्रोल आहे ते तुम्हाला इथे दिसणार आहे. हा गाडीचा हॉर्न आहे. हा इंडिकेटर आहे. तुम्हाला डाव्या साईडला जायचं असेल तर तुम्ही डाव्या साईडचा इंडिकेटर दाबायचा असा. त्याच्यानंतर तुमचं काम झाल्यानंतर तुम्ही जाग्यावरती बटन प्रेस करायचं आहे. उजव्या साईडला जायचं असेल तर उजव्या साईडचा इंडिकेटर लावण्यासाठी उजव्या साईडला बटन प्रेस करायचं आहे अंगठ्याने. ते झाल्यानंतर परत जाग्यावरती बटन प्रेस करायचं आहे. त्याच्यानंतर हे आहे आपलं डिकी उघडण्याचं बटन. त्यासाठी काय करायचं आहे तर चावी थोडीशी तिरकी करायची आहे. नंतर हे बटन प्रेस करायचं आहे. त्याच्यानंतर तुमची डिकी उघडली जाते. हा तुमचा पेट्रोलचा टँक आहे. इथे तुम्ही पेट्रोल भरू शकता किंवा पेट्रोल किती आहे हे पण चेक करू शकता की गाडीमध्ये पेट्रोल संपलं आहे का आहे अजून ते. ओके. त्याच्यानंतर इथे प्रेस केल्यानंतर तुमची डिकी लॉक होऊन जाईल. हा आहे तुमचा ब्रेक. हा उजवा ब्रेक आहे. हा डावा ब्रेक आहे या साईडचा. ही आहे तुमची रेस. आता आपण आणि हा आहे चोक. पावसाळ्यामध्ये थंडीमध्ये गाड्यात गार पडतात, इंजिन गाडीचे गार पडतात, तर त्यावेळेस गाडी चालू होत नाही. तर त्यावेळेस तुम्हाला काय किक मारायच्या आधी चोक ओढून प्रयत्न करायचा आहे. चोक ओढून प्रयत्न करायचा. चोक ओढून जर तुमची गाडी स्टार्ट नाही झाली तर तुम्हाला डबल स्टँडवरती गाडी लावून स्टँडवर किक मारून गाडी स्टार्ट करायची आहे. आणि मग चोक ओढून पण चोकवरती पण तुमची गाडी चालू होऊ शकते. आणि हे दोन आहेत तुमचे मिरर. मिररचा तुम्हाला काय उपयोग होतो, तुम्हाला मिररमध्ये पाठीमागच्या गाड्या बघता येतात. तुम्हाला समजा उजव्या साईडला टर्न घ्यायचा आहे तर तुम्ही उजव्या साईडला मागे वळून पाहणार आहात का तर नाही. तुम्ही कशात पाहणार आहात मिररमध्ये. मिररमध्ये बघून तुम्ही मागच्या गाड्यांचा अंदाज घेऊ शकता. डाव्या बाजूला वळायचं असेल तरी तुम्ही डाव्या बाजूच्या मिररमध्ये बघून गाडीचा अंदाज घेऊन तुम्ही तुमची गाडी टर्न करू शकता. दुसरी गोष्ट, तुम्ही गाडी चालवत असताना पण तुम्ही तुमच्या पाठीमागं गाड्या आहेत कशी आहे काय आहेत ते बघू शकता. दोन्ही बाजूनी आरशामध्ये तुम्ही तुमच्या गाड्या पाठीमागच्या गाड्या बघू शकता. ओके. तर आता आपण गाडी कशी चालू करायची आणि गाडी कशी शिकायची हे पाहूया. ओके. चला गाडी आपण आता स्टार्ट करूया. प्रथम स्टँड काढायचं आहे गाडीचं. त्याच्यानंतर गाडीला चावी लावायची आहे. चावी लावल्याच्या नंतर हे आहे तुमचं बटन. तुमचं बटन स्टार्ट करायचं आहे. बटन गाडी स्टार्ट झालेली आहे. मग काय करायचं आहे तुम्हाला 1 2 3 पहिल्यांदा ब्रेक हातातून धरलेला पाहिजे. ब्रेक सोडायचा नाही. नॉर्मल थोडीशी रेस घ्यायची आहे. पाय खाली ठेवायचे आहे. बस गाडी तुम्हाला थांबवायची आहे. ओके. परत 1 2 3 स्टार्ट. थोडीशी तुम्हाला रेस द्यायची आहे. परत रेस कमी करायची आहे. परत गाडी थांबवायची आहे. परत तुम्हाला काय करायचं आहे, परत तुम्हाला 1 2 3 स्टार्ट. परत गाडीला थोडीशी रेस द्यायची आहे. पाय खाली ठेवायचे आहेत. 1 2 3 परत रेस कमी करायची. गाडी थांबवायची आहे. परत थोडीशी 1 2 3 स्टॉप. 1 2 3 स्टॉप. अशा प्रकारे तुम्ही 2 दिवस तरी असं प्रॅक्टिस करायची आहे. 1 2 3 स्टार्ट. अजिबात गाडीला जास्त रेस द्यायची नाही आहे. स्टॉप. 1 2 3 स्टार्ट. 1 2 3 स्टॉप. ओके. आज आता आपण एवढ्यावरतीच थांबूया आणि बाकीचा जो काही पुढचा क्लास आहे, जो काही शिकण्याबद्दलची माहिती आहे तर आपण ती तुम्हाला नेक्स्ट एपिसोडमध्ये देणार आहोत. आज आपण एवढंच शिकणार आहोत. इथून पुढची जी माहिती आहे, गाडीची बॅलन्सिंगची माहिती, गाडी कशी शिकायची माहिती, हे आपण तुम्हाला याची माहिती पुढच्या एपिसोडमध्ये देणार आहोत. धन्यवाद.